आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। हरोली येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची शताब्दी उत्साहात साजरी। रिंगण सोहळा ठरला मुख्य आकर्षण। हरोली तालुका कवठेमहांकाळ येथील ऐतिहासिक हनुमान मंदिर येथे बुधवार दिनांक 19 ते बुधवार दिनांक 26 या कालावधीत श्री ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळ्याची शताब्दी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। सन 1926 मध्ये सुरू झालेल्या या पारंपरिक सोहळ्याने यंदा यशस्वीरित्या 100 वर्ष पूर्ण केली आहेत। मठाधिपती हबप व आनंदगिरी महाराज गुंडीबुवा मठ देशिंग हरोली यांच्या शुभ हस्ते अभिषेक घालून या ऐतिहासिक शताब्दी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली होती। सोहळ्यादरम्यान दररोज पहाटे काकडा आरती, ज्ञानेश्वरी वाचन, कथा प्रवचन आणि हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम झाले। या सोहळ्याचे औचित्य साधून कुमारी स्वरांजली पाटील हिने जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांची अत्यंत उत्कृष्ट आणि आकर्षक रांगोळी रेखाटली होती। ऐतिहासिक शताब्दी सोहळ्याला कराडचे लोकप्रिय आमदार मनोज घोरपडे यांनी विशेष भेट दिली। त्यांनी हनुमान रायाचे आणि ज्ञानोबा तुकोबांचे दर्शन घेऊन सोहळ्याच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल समस्त ग्रामस्थ व संयोजकांचे अभिनंदन केले। पारंपरिक वेशभूषेत रंगला दिंडी व रिंगण सोहळा। सप्ताहात दररोज सायंकाळी 4 ते 6 या वेळेत रामायणाचार्य हबप हेमंत मराठे चोरोची यांच्या रसाळ वाणीतून जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज जीवनचरित्र कथा सादर करण्यात आली। मंगळवार दिनांक 25 रोजी दुपारी माऊलीच्या अश्वांचा नयनरम्य उभे रिंगण व गोल रिंगण सोहळा, बुधवारी दिंडी सोहळा पार पडला। या रिंगण व दिंडी सोहळ्यामध्ये बाल, तरुण आणि महिलांसह सर्वच भाविक पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने संपूर्ण हरोली परिसर दुमदुमून गेला होता। काल्याच्या कीर्तनाने सांगता। सप्ताहात दररोज रात्री अंकुर महाराज साखरे, वारकरी रत्न, पांडुरंग महाराज घुले, रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे, समाधान महाराज शर्मा यासह अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा झाली। बुधवार दिनांक 26 रोजी सकाळी रामायणाचार्य हेमंत महाराज मराठे यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने या दिमागदार शताब्दी सोहळ्याची सांगता झाली। या सोहळ्याला हरोली व परिसरातील ग्रामस्थ आणि भाविक अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त संयोजकांनी ग्रामपंचायत, सरपंच, सदस्य, विकास सोसायटी, महिला भजनी मंडळ, सर्व गणेश मंडळ व तरुण युवक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।